जय जय रघुवीर समर्थ। गणेशार्दाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरो सर्व ही माझा रघुवीरो। सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत। परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृदुसंजुक्षितितले संबोधयन् सज्जनान्। ग्रंथम यो रचनं सुपुण्यजनकं श्रीदासबोध। यकीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारे सदा। सोऽयं मुक्तिकरोक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपावी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर श्री कृष्ण गोविंद। गोपाल कृष्ण भगवान की। इकडे जरा नवीन ते स्टूल मागे नेऊन ठेवा। कमी पडले तर त्या आधी खुर्च्या टाका, कमी पडले तर स्टूल ठेवा। मंगल नमो गणपती मंगल मूर्ती। हे बघा, हे गेट बंद करा म्हणजे इकडे खुर्च्या ठेवता येतील, तिकडनं जे येतील लोक जातील। नमो गणपती मंगल मूर्ती जयाची निमती स्फूर्ती। लोक भजती स्तवन करती आत्मयाचे श्रीराम। पहिल्यांदा नमन केले मंगल मूर्तीला। गणपती काय करतो? मती स्फूर्ती, आपल्या बुद्धीला चालना देतो। म्हणजे गणपती कशाची देवता आली? बुद्धीची देवता आली। आपण लहान मुलाला जेव्हा पहिल्यांदा दर्शनाला घेऊन येतो तेव्हा काय म्हणतो? हात जोड, बाप्पा सांग मला चांगली बुद्धी दे। म्हणजे चांगली बुद्धी देणं काम परमेश्वराचं आहे। लोक भजती स्तवन करते आत्मयाचे श्रीराम। लोक भजतात, स्तवन करतात, हे सगळं कोणाचं आहे? आत्मारामाचं। नमो वैखरी वागेश्वरी। त्यानंतर वैखरी म्हणजे चार वाणी आहेत, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी. आता आपण जो बोलतो त्याला वैखरी वाणी म्हणतो.
आणि याची मुख्य देवता आहे सरस्वती, म्हणून तिला वाघ ईश्वरी, वाघेश्वरी असं होतं. नमो वैखरी वाघेश्वरी. ही देवी काय करते? अभ्यंतरी प्रकाश करते. म्हणजे तुम्ही एखादा शब्द वाचलात, ओळ वाचली, ओवी वाचली, अभंग वाचला की त्यामध्ये दडलेला अर्थ प्रकाशित करण्याचं काम ती करते. अभ्यंतरी प्रकाश करी नाना भरोवरी विवरी नाना विद्या. या सरस्वतीचा आशीर्वाद असेल तर आपल्याला नाना प्रकारच्या विद्या शिकता येतात, सखोल अभ्यास करता येतो. बरं, खूप वाचलंय, खूप अभ्यास केलाय, पण ऐन वेळेला आठवलं नाही तर काय उपयोग आहे? कोणत्या वेळेला काय बोलायचं काय बोलायचं नाही हे नाही कळलं तर त्या विद्येचा उपयोग काय? म्हणून असं म्हटलेलं आहे, ज्या वेळेला बिभीषणाला रावणाच्या शिष्टाईला पाठवायचं होतं त्यावेळेला अंगदाला पाठवायचं होतं, त्यावेळेला बिभीषणाने सांगितलं होतं रामाला की रामा, तुझ्या सैन्यामध्ये असा कोण आहे ज्याला रावणाच्या शिष्टाईला पाठवता येईल? बिभीषणाने रामाला विचारलं, तुमचं एवढं सैन्य आहे, या सैन्यामध्ये असा एखादा आहे का की ज्याला सरस्वती प्रसन्न आहे? असा कोण आहे? मग अंगदाला पाठवलं. बिभीषण काय म्हणतो? जयासी सरस्वती प्रसन्न समयोचित शब्द देत. कोणत्या वेळेला काय बोलावं हे भान कोण देतं? ही सरस्वती देवी देते. म्हणून सरस्वतीचा आशीर्वाद असेल तर मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं. नमो वैखरी वागेश्वरी अभ्यंतरी प्रकाश करी नाना भरोवरी विवरी नाना विद्या शरीरा. सकळ जनामध्ये नाम राम नाम उत्तमोत्तम श्रवजा मुनी विश्राम चंद्रमौळी पावला श्रीराम. नाम असंख्य आहे, पण या सर्व नामामध्ये श्रेष्ठ नाम कोणतं आहे तर राम नाम. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. सकळ जनामध्ये नाम राम नाम उत्तमोत्तम. प्रत्येकाच्या मुखात रामाचं नाम आहे. राम प्रहर झाले, राम राम. एखाद्या कामामध्ये आनंद वाटणं असं झाला की म्हणतो ह्याच्यात काही राम राहिला नाही. म्हणजे राम हे चैतन्याचं प्रतीक आहे, आनंदाचं प्रतीक. श्रम जाऊन विश्राम चंद्रमौळी पावला. म्हणजे शंकराचे श्रम नाहीसे झाले. म्हणजे शंकराने असे काही श्रम केले तर शंकराने ज्या वेळेला ते समुद्रातनं निघालेलं हालाहाला विष प्राशन केलं त्याचा दाह शांत होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले का नाही? म्हणजे काय प्रयत्न केले? अहो म्हणाले गज चर्म त्याने अंगावर पांघरलं, त्याने काही ते दाह शांत होईना. मग नाग गळ्यामध्ये घातला तरी शांत होईना. गंगा मस्तकावर घेतली तरी शांत होईना. रामनामाने ते हलाहल शांत झालं. काय म्हटलं पहा, श्रम जाऊनी विश्राम चंद्रमौळी पावला श्रीराम. त्याचे सगळे जे काही श्रम घेतले होते हलाहल शांत होण्यासाठी ते सगळे श्रम नाहीसे झाले. आपण म्हणतो श्रम परिहार झाला. नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तरोत्तर परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता श्रीराम. नामाचा महिमा मोठा आहे. किती मोठा आहे? अहो नाम आधी पण आहे ना अंती पण आहे. नाम आहे आदी अंती
नाम सर्व काळ. नाम आधी आहे आणि अंतिम पण आहे. एखादा मनुष्य गेला, त्याचं नाव राहते की नाही मागं? नाम मागं राहतच आहे. नावावरूनच ओळखतात. आंबा खाऊन संपला तरी आंब्याचं नाव कायम राहिलं की नाही? जे नाम कायम राहतं. नामाचा महिमा थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात पर परमेश्वर त्रैलोक्य धरता श्रीराम. या नामाच्या योगाने परात्पर असणारा हा परमात्मा आपल्याला अनुभवाला येतो, जाणवतो. आत्माराम चहूकडे सर्व जीवांना चालवणारा एकच आत्मा असल्यामुळे त्याला आत्माराम म्हटलेलं आहे. आत्माराम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्यू घडे, आत्मयावीन श्रीराम. सगळीकडे तो आत्माराम आहे म्हणून चैतन्य. देह चाललेला आहे तो केव्हा? आत्माराम आता आहे म्हणून चाललाय. आणि हा आत्माराम निघून गेल्यानंतर देह पडे मृत्यू घडे. आत्माराम आता निघून गेला की देह खाली पडतो, माणसाला मृत्यू येतो. आत्माराम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्यू घडे, आत्मयावीन श्रीराम. आता या शरीरामध्ये जीव आहे, मग तो सुद्धा कोण आहे? आत्माच आहे. मग त्याला काय म्हणलंय? जीवात्मा. तो शिव म्हणजे कल्याणकारक आहे म्हणून त्याला म्हणलंय शिवात्मा. जीव शिव दोघे जण. एक जीव म्हणजे अज्ञानात वावरणारा, आणि जो अज्ञानातनं बाहेर पडलाय तो शिव म्हणून त्याला जीव शिव म्हणताय. जीव शिव दोघे जण, भरत आणि शत्रुघ्न. जीवात्मा, शिवात्मा आणि दुसऱ्याच्या शरीरामध्ये आहे त्याला परमात्मा म्हणते. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा या जगामध्ये जो आहे त्याला जगदात्मा, या विश्वामध्ये आहे त्याला विश्वात्मा. हा दिसत नाही म्हणून गुप्तात्मा. आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा हा आत्मा आहे, यालाच अंतरात्मा म्हणतात. आणि हा अत्यंत सूक्ष्म आहे म्हणून त्याला सूक्ष्मात्मा म्हटले. कुठे होतो? देव, दानव, मानवी. तो देवामध्ये, दानवामध्ये, मानवामध्ये आहे तो एकच. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, जगदात्मा, विश्वात्मा, गुप्तात्मा, आत्मा, अंतरात्मा, सूक्ष्मात्मा, देवदानव, मानवी, श्रीराम. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंक्तीची गती, आत्मया करता होत जाती, ब्रह्मादिक श्रीराम. सकळ मार्ग चालती बोलती. सगळे जे मार्ग आहेत अनेक, म्हणजे भगवंताकडे जाण्याचे विविध मार्ग. सकळ मार्ग चालती बोलती, त्या मार्गावरनं जाणारी माणसं संत आहेत, आपल्याला उपदेश करतात. आपल्याला काही जीवात्मे ते संतांच्या मुखातून ऐकतात. मग हे जे म्हणजे बोलणं आहे आणि ऐकणं आहे, हे सगळं देहाचं चलनवलन आहे. नाना प्रकारचे देवाचे अवतार झाले. मत्स्य, कच्छ, वराह. मत्स्यापासून चारते नरहरी पर्यंत झाले कृती. त्रेती वामन परशुराम, मग तो श्रीराम सीतापती. ऐसे हे अवतार सात, मग तो द्वापारीचा आठवा. असे जे अवतार झाले म्हणून त्याला म्हणले अवतार पंक्तीची गती, आत्मया करता होत जाती ब्रह्मादिक. ते सगळं काम कुणाचं आहे? आत्म्याचंच आहे. ब्रह्मादिकांचा आत्मा तो विश्वात्मा, परमात्मा, जगदात्मा.
नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सर्वोत्तम साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप स्वस्वरूप द्रष्टारूप जाणीजे. आता ह्या भगवंताला जाणायचं झालं तर हा परमात्मा कसा आहे, हा अंतरात्मा कसा आहे, हा नादरूप आहे, नादरूप आहे, ज्योतिस्वरूप आहे. काही वेळेला जे साधक साधना करतात त्यांना घंटाचा आवाज ऐकायला यायला, किंवा आपण जर शांत बसलो तर आपल्याला सोहम 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 असा आवाज ऐकायला यायला. मग परमात्मा नादस्वरूप आहे, परमात्मा ज्योतिस्वरूप आहे. आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे? सोहिरा म्हणे ज्ञानज्योती, तिथे कसली दिवस राती. आज अंतःकरणामध्ये ज्ञानरूपी ज्योत आहे, तो ज्योतिस्वरूप परमात्मा आहे. नादरूप ज्योतिरूप साक्षीरूपाने परमात्मा आहे. एखाद्याने निर्जन जगे, माणसं ते लोकांना मारतात ना कुठं निर्जन ठिकाणी, म्हणजे काय म्हणले कुणाला पत्ताच लागू नये. आता तिथे पण साक्ष द्यायला परमात्माच आहे, साक्षी येतो. हा म्हणजे हो त्याला साक्ष कोणी दिली? मग म्हणाले तिथे गाडीचे टायर आहे, त्या टायरमध्ये जी वाळू घुसलेली आहे ती कुठली आहे ती शोध घेतात. आपण CID पाहिलं तर कळतं. नुसत्या रक्ताच्या डागावरनं, नुसत्या कपड्यावरनं कुत्र्याला हुंगायला दिलं की ते जाते वरवर कोणी केलं ते. म्हणजे हा परमात्मा प्रत्येक ठिकाणी साक्षीरूपाने आहे, आपल्याला दिसत नाही म्हणून तो नाही असं नाही. तसं मागे एक गोष्ट सांगितली होती. 12 वर्ष विद्यार्थी गुरुकुलामध्ये शिकले आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर गुरुनी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं, मी तुम्हाला एक एक फळ देतो, कोणी बघत नाही तिकडे जाऊन खा. मग एक गेला ह्या खोलीत, मुली कोण बघत नाही, एक गेला ह्या खोलीत, एक गेला किचनमध्ये, एक गेला माडीवरती. अशा आडोशाला गेले आणि एक 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 फळ सगळ्यांनी खाल्लं. पण एकाच्या मुलाच्या हातात ते फळ तसंच होतं, कोणी झाडाखाली लपलं, कोणी कुठं, जिथे त्याला आडोसा सापडला तिथे. मग गुरुजींनी त्याला विचारलं, अरे बाबा तुला समजा एखादा निवांत स्थळ सापडलं नसेल तर तू तुझ्या मित्राला नाही का विचारलं? म्हणलं की तुम्ही कुठे जाऊन खाल्लं? त्याने मला सगळ्या जागा सांगितल्या. मग तू गेला नाहीस का तिथे आडोशाला? म्हणलं मी पण गेलो. मग का नाही खाल्लं? गुरुजी तुम्ही आम्हाला काय सांगितलं? परमात्मा सर्व ठिकाणी आपल्याकडे पाहतोय असं सांगितलं ना. मला असं एकही ठिकाण सापडलं नाही की ज्या ठिकाणी परमात्मा माझ्याकडे पाहतोय. पाहत नाही असं ठिकाणच मला सापडलं नाही. जिकडे जातो तिकडे मला दिसतंय की देव माझ्याकडे पाहतोय म्हणून. म्हणून त्याला म्हणलंय साक्षरूप आहे. साक्षरूप ही सगळी जी सत्ता आहे त्या भगवंताची सत्ता आहे. त्याच्या सत्तेने झाडाचेही पान हाले त्याची सत्ता, त्याच्या सत्तेने चाललेले. म्हणून तो कोण आहे? सत्तारूप आहे, साक्षरूप आहे, सत्तारूप आहे. हा परमात्मा चैतन्य रूप आहे, स्वस्वरूप आहे, द्रष्टारूप आहे, सगळं जाणणार आहे. द्रष्टारूप जाणीजे श्रीराम, म्हणजे त्याला जाणून घ्यायचं असेल तर इतक्या ठिकाणी तो आहे हे तुम्ही जाणलं तर तुम्हाला जाणता येईल. काय म्हटलंय बा? नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्यरूप स्वस्वरूप द्रष्टारूप जाणीजे श्रीराम. नरोत्तमो वीरोत्तमो पुरुषोत्तमो रघुत्तमो सर्वोत्तमो उत्तमोत्तमो त्रैलोक्यवासी श्रीराम. हा परमात्मा कसा आहे? नरामध्ये म्हणजे माणसाचं जर हे बघायला गेलं तर सर्वामध्ये श्रेष्ठ मनुष्यत्व आहे तो परमात्मा. नरोत्तमो, सगळ्या नरामध्ये श्रेष्ठ नरोत्तमो, वीरामध्ये श्रेष्ठ वीरोत्तमो, पुरुषामध्ये श्रेष्ठ पुरुषोत्तमो, रघुकुला श्रेष्ठ रघुत्तमो, सर्वामध्ये उत्तम सर्वोत्तमो, त्रैलोक्यवासी श्रीराम. या संबंध त्रैलोक्यामध्ये त्याचा वास आहे.
हे सगळं कशाचं वर्णन चाललंय? आत्म्याचं वर्णन चाललंय. हा आत्मा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. ज्याच्या सत्तेने हे चाललंय त्या परमात्म्याला जाणायचं आहे. मग हा तुम्हाला कुठे कुठे भेटेल ते सांगितलं. त्याचं स्वरूप जाणायचं म्हटलं तर, शब्दात सांगायचं म्हटलं तर अशा प्रकारे सांगता येईल, पण तो शब्दाच्या पलीकडचा आहे. जाणून घ्यायचं आहे फक्त. नाना खटपट आणि चटपट, नाना लटपट आणि झटपट, आत्मा नसता सर्व सपाट चहूकडे श्रीराम. आपण नाना प्रकारच्या खटपटी करतो, लटपटी करतो, चटपटी करतो. केव्हा त्या शरीरात आत्मा आहे म्हणून, नसतं तर काय केलं असते? आत्म्यावीण वेडे कुडे, आत्म्यावीण मडे बापुडे, आत्म्यावीण थडे रोकडे शरीराचे श्रीराम. आत्म्याशिवाय व्यर्थ आहे. या देहाला काही अर्थच राहत नाही. आत्मज्ञानी समजे म्हणे पाहे जनी, आत्मया लागणे भोनी अथवा त्रिभोनी, आत्म्यावीण ओस श्रीराम. मग ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, आत्मज्ञानी समजे म्हणे, तो मनात समजून जातो. काय त्याला समजलंय? समजे म्हणे पाहे जनी आत्म्या लागोनी. तो प्रत्येकामध्ये त्या परमात्म्याला पाहतो. जे जे भेटे भूत ते ते माने भगवत. तो प्रत्येकामध्ये भगवंताला पाहतो. आत्मज्ञानी समजे म्हणे पाहे जनी आत्मया लागोनी भोनी अथवा त्रिभोनी, आत्म्या विणोस श्रीराम. भोनामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये, राजवाड्यामध्ये, बंगल्यामध्ये असो का त्रैलोक्यामध्ये असो, आत्म्याशिवाय काहीच चालत नाही. आत्मज्ञानी समजे म्हणे पाहे जनी आत्मया लागणे भोनी अथवा त्रिभुवनी, आत्म्या विणे ओस श्रीराम. परम सुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारासार, आत्मया विण अंधकार उभय लोके श्रीराम. हा परमात्मा जाणता आला पाहिजे. तो कसा जाणता येतो? जाणे सकळ सारासार. सारासार विचाराने तो परमात्म्याला जाणता येतो. तो परमात्मा परम सुंदर रूप आहे ना, म्हणा परम सुंदर. हा म्हणजे तो कसा आहे? परम सुंदर. परम सुंदर आणि चतुर आहे. परमात्मा सुंदर आहे, चतुर आहे. आत्मयाविण अंधकार उभय लोके. तसा ज्ञानी मनुष्य, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे असा मनुष्य हे जाणतो की परमेश्वराशिवाय सगळं ओस आहे. सर्वांगी सिद्ध सावध, नाना भेद नाना वेद, नाना खेद आणि आनंद तेनेची करता श्रीराम. या सर्वांगामध्ये तो सावध आहे. आपल्याला नाना प्रकारचे भेद कळतात, नाना प्रकारचे भेदही आपल्याला लागलेले असतात. सर्वांगी सिद्ध साधक सावध, नाना भेद नाना वेध, नाना खेद आणि आनंद तेनेची करता. नाना प्रकारचे, काही वेळेला आपल्याला दुःख होतं, खेद वाटतो, काही वेळेला आपल्याला आनंद वाटतो, पण हा सगळा आत्म्याचा चाललेला खेळ आहे. तेनेची करता श्रीराम. रंग अथवा ब्रह्मादिक, एकची चालवी अनेक, पाहावा नित्यानित्य विवेक, कोणी एक आहे श्रीराम. रंक असो का, राव असो का, ब्रह्मदेव, या सगळ्यांना चालवणारा तो एक परमात्माच आहे. हे जाणणं म्हणजे विवेक. पाहावा नित्यानित्य विवेक, कोणी एक आहे. ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तवरी आवडे धरी, आत्मा गेल्या शरीरी तेज कैचे श्रीराम. सुंदर स्त्री आहे म्हणाले, पद्मिनीसारखी सुंदर स्त्री, पण कुठपर्यंत आहे? तिच्या शरीरात आत्मा आहे तोपर्यंत. तिच्या शरीरातला आत्मा निघून गेली, तिचं सगळं तेजच निघून जाते. ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तवरी आवडी धरी, आत्मा गेली या शरीरी तेज कैचे श्रीराम. आत्मा दिसेना ना भासेना. आत्मा दिसत नाही आणि भासत पण नाही. आत्मा दिसेना ना भासेना, बाह्याकारे अनुमानेना. वर्ण पाहायला गेले तर त्याचा अंदाज येत नाही. अनुमानेना
नाना मनाच्या कल्पना आत्मयाचे ने श्रीराम. अशा प्रकारची जे नाना विचार आहे ते सुद्धा आत्मयानेच आपल्या मनामध्ये निर्माण केलेले आहे. मनाच्या नाना कल्पना आत्मयाचे ने श्रीराम. मनामध्ये नाना प्रकारच्या कल्पना येतात, त्याही आत्मा आहे म्हणून. आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना भावना बरोबरी, किती म्हणून सांगाव्या श्रीराम. आत्मा आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करतो. अवघे ब्रह्मांड विवरी भरी, संबंध ब्रह्मांडाचा शोध घेतो. ग्रंथाच्या माध्यमातून म्हणा, ज्ञानाच्या म्हणा, चिंतनाच्या माध्यमातून संबंध ब्रह्मांडाचा वेध घेतो. अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना भावना परोपरी, किती म्हणून सांगाव्या श्रीराम. आपल्या मनामध्ये नाना प्रकारच्या वासना आहेत, आपल्याला नाना प्रकारच्या भावना आहेत, किती म्हणून त्याचं वर्णन करून सांगायचं. पण त्या सगळ्या आत्म्यामुळे. मनाच्या अनंत वृत्ती अनंत कल्पना आधारित, अनंत प्राणे सांगो किती अंतर्त्यांचे श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती, आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात म्हणून त्याला म्हणलंय मनाच्या अनंत वृत्ती. अनंत कल्पना धरिती, वेगवेगळ्या कल्पना मनामध्ये येतात. अनंत प्राणे सांगो किती अंतर्त्यांचे श्रीराम. अशा प्रकारचे असंख्य, जसं आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात, असंख्य कल्पना येतात, तसे आपल्यासारखे असंख्य जीव आहेत, त्यांच्याही मनामध्ये कल्पना, त्यांच्याही मनामध्ये विचार येणार. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळो निधणे चुकावणे, प्राणीमात्र असे श्रीराम. हा आत्म्यामुळे. अनंत राजकारणे धरणे, अनंत प्रकारची राजकारण आहेत, राजकारण करतात. हे राजकारणी लोक राजकारण करतात. मग ही जी राजकारण आहेत, ही राजकारण सुद्धा त्या आत्म्या करतात चाललेली आहेत. मग कुणाकडे कुबुद्धी आहे, कुणाकडे सुबुद्धी आहे. कोणी न कळत करतं, म्हणजे कुणाला न कळतं. हे राजकारण्यांचं सगळं चाललेलं असतं. आपण टीव्हीवर बातम्या असतो, ऐकतो, पाहतो. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळो नेजणे चुकावणे, प्राणीमात्र असे श्रीराम. सगळं आत्म्यासाठी. पृथ्वीमध्ये बरोबरी एकाच एक सेंत्री, कित्येक भक्त बरोबरी परोपकार करते श्रीराम. पृथ्वीमध्ये अनेक लोक, कुणाला त्रास देणारे पण आहेत आणि लोकांसाठी धावून जाणारी पण माणसं आहेत. सगळ्या प्रकारची आहेत, चांगली आहेत, वाईट पण आहेत. एकास एक जप्ती टपती, एकात एक जप्ती म्हणजे एकमेकाला सांभाळून घेणारी माणसं आहेत. आणि एखाद्या टपती म्हणजे आता बघूया, ही त्यावेळेला बघूच म्हणजे टपती. एकास एक जप्ती टपती, एकास एक खपती लपती. एकास एक खपती म्हणजे हा मनुष्य आपल्याला चालेल बरं का, तो अजिबात नको. म्हणजे काही माणसं आवडते, काही माणसं नाही आवडते. एकास एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती, चहूकडे श्रीराम. सगळीकडे प्रपंचात आहे, परमार्थात आहे, सगळीकडे. शत्रुपणाचं कारण नसताना शत्रू असतात. कारण आहे मग शत्रू आहे, आपण समजू शकतो. पण आपलं काही देणं नसते, घेणं नसते, तरी शत्रुत्व. मग अशी माणसं समाजामध्ये असणारच आहे. शत्रुपणाची स्थिती गती, चहूकडे श्रीराम. पृथ्वीमध्ये परोपकारी, एक आत्मा अनंत भेद. पण सगळ्याचा आत्मा एकच, पण प्रत्येकाचा भेद वेगवेगळा. म्हणजे असं कसं, आत्मा एक आत्मा भेद कसा का? मिसळण्याचा डबा एकच आहे, पण प्रत्येक बाईच्या हाताची चव वेगळी. असं कसं म्हटलं तर तेच तिखट, तेच मीठ, तेच आहे की नाही. तसा प्रत्येकाच्या देहामध्ये तो आहे, पण प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहे, त्याची धारणा भिन्न भिन्न आहे, त्याची समज भिन्न भिन्न आहे. एक आत्मा अनंत भेद, देह परत्वे घेते स्वाद. प्रत्येकाच्या देहाप्रमाणे स्वाद घेतो. आपल्याला उत्तम प्रकारचा पदार्थ आवडतो आणि त्यांना तिकडे उकिरड्यावरच आवडतं. प्राणी बघतो उकिरड्यावरती लोळणारे.
गाढवाला चांगल्या सुगंधित पाण्याने आंघोळ घातली तर ते पुन्हा उकिरड्यावरून लोळायला जायचं. हा, मी काय म्हटलं बघा, एक आत्मा अनंत भेद, त्याच्यात पण आत्माच आहे ना, पण त्याला ते खाणं आवडतं, तिकडे लोळणं आवडतं. एक आत्मा अनंत भेद देह परत्वे घेते स्वाद. जसा देह त्या आत्म्याने धारण केलेला आहे त्याप्रमाणे त्याची कर्म, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं वर्तन त्याप्रमाणे जसा देह धारण केलाय तसं. एक आत्मा अनंत भेद देह परत्वे घेते स्वाद. आत्मा ठाईचा भेद भेदही जरी श्रीराम. आत्मा हा ठाईचा अभेद आहे, पण जसा देह धारण केलाय तसाच भेदभाव करतोच की. अर्जुन लाडका आणि बाकीचे जोडके हे ते होतच ना. काय म्हणजे आपला परका हा भेदभाव राहू शकतो. पुरुषास स्त्री पाहिजे, स्त्रीस पुरुष पाहिजे, नवरीस नवरी पाहिजे, हे तो घडे ना श्रीराम. पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी ऐशी नाही उठा ठेवी. विषय सुखाची गोवी तेथे भेद आहे श्रीराम. पुरुषाचा जीव आहे आणि स्त्रीला काही जीवी आहे का? त्याच्या जीवाला काही जीवी म्हणतात का? स्त्रीलिंगे म्हणून नाही. पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी ऐशी नाही उठा ठेवी. विषय सुखाची गोवी तेथे भेद आहेच ना. त्या विषयाचा आस्वाद घेताना प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा आहे. ज्या प्राण्यात जो आहार तेथेच होते तत्पर. पशुच्या आहारी नर अनादरिक वर्तते. ज्या प्राण्यास जो आहार त्याच्यामध्ये सुद्धा तोच आत्मा आहे, आपल्यामध्ये तो आहे, पण प्रत्येक प्राण्याचा आहार वेगळा आहे. त्याच्या आहाराप्रमाणे तो खाणार. ज्या प्राण्यास जो आहार तेथेच होते तत्पर. पशुच्या आहारी नर अनादरी करते. पशु जे खातात ते माणसं खात नाहीत. आहार भेद देहभेद. जसा आहारात भेद आहे म्हणजे त्यांचं खाणं वेगळं, आपलं खाणं वेगळं. म्हणजे इतर जनावरांचं खाणं वेगळं आणि आपलं खाणं वेगळं. मग त्या जनावराच्या खाण्यात आणि आपल्या खाण्यात जसा भेदभाव आहे तसा देहामध्ये भेदभाव आहे. आपला देह वेगळा, त्याचा देह वेगळा. आहार भेद. कुठं भेद येतो? आत्मा एकच आहे, भेद आहे कुठे? आहार भेद देहभेद. गुप्त प्रकट उदंड भेद. काही गोष्टी आपण सगळ्या सांगतो, काही कोणाला सांगत नाही. काही गुप्त आहे आणि काही सार्वजनिक आहे. गुप्त प्रकट उदंड भेद. तैसाची जाणावा आनंद वेगळा श्रीराम. तसा आनंद वेगळा आहे. आपल्याला चांगला पदार्थ खाण्याचा आनंद आहे, त्याला ते तसलंच खाण्याचा आनंद आहे. म्हणजे प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा आहे. सिंधू भूगर्भीची निरे त्या निरामध्ये शरीरे आवरण दुखाची जळजरे अत्यंत मोठी श्रीराम. समुद्रातले जीव वेगळे आहेत, जमिनीतले जीव वेगळे आहेत, नाना पाण्यामधले वेगवेगळे पाणी आहेत. आता ते मासे असतात ना वेगवेगळे, गोड पाण्यातले मासे वेगळे, तिकडचे समुद्रातले वेगळे, असं ते म्हणजे प्रत्येक ठिकाणचा जीवात भेदभाव आहे म्हणून त्याचं सांगितलंय. म्हणजे जसं पाण्यात वेगवेगळे प्राणी आहेत, पण ते काही ह्या पाण्यातले, काही त्या पाण्यात. नीरामधील शरीरे आवरणुदोकाची जळचरे अत्यंत मोठी श्रीराम. इकडे छोटे मासे असतील तळ्यात म्हणा किंवा आपल्या घरात पॉट आहे त्याच्यात बारीक मासे, पण आवरणोदक आहे त्याच्यामधले प्राणी म्हणजे प्रचंड मोठे प्राणी आहेत. त्याच्यामध्ये आवरणोदकाची जलचरे अत्यंत मोठी श्रीराम. त्याच्यामध्ये राहणे जलचर प्राणी त्याच्यापेक्षा मोठे. सूक्ष्म दृष्टी आणि तामना शरीराचा अंत लागे ना. मा तो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो श्रीराम. सूक्ष्म दृष्टी आणि मना. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तरी आपल्या शरीराचा थांग लागत नाही, तर भगवंताचा थांग कसा लागायचा? आपल्याला आपलं शरीर अजून नीट कळलेलं नाही, भगवंत कसा कळायचा? काय म्हटलं पहा, सूक्ष्मदृष्टी आणता मना. सूक्ष्मदृष्टीने पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की शरीराचा अंत लागे ना. मा तो अंतरात्मा अनुमाना कैसा आहे. जर आपल्याला अजून आपल्या शरीराचा नीट पत्ता लागला नाही तर त्या परमात्म्याचा पत्ता कसा लागायचा? अनुमाने ना त्याचा अंदाज करता येत नाही.
देहात्मयोग शोधून पाहिला तेने काही अनुमानाला, या देहाचा विचार केला त्याला थोडाफार अंदाज आला. पिंडी ते ब्रह्मांडी या देहाचा थोडा अभ्यास केल्यानंतर मग ते ब्रह्मांडाचा थोडा थोडा अभ्यास करता यायला लागला. देहात्मयोग शोधून पाहिला त्याने काही अनुमानला. स्थूळ सूक्ष्माचा कल्पना गाथा गोवे श्रीराम. स्थूळ सूक्ष्म हे नुसतं बोलत राहायचं म्हणाले. तो परमात्मा एकच आहे. म्हणजे अमिबा नावाचा जो प्राणी आहे तो दुर्बिणीतनं बायनाकुलरमधनं पाहावा लागतो आणि प्रचंड जिराफासारखा प्राणी, हत्तीसारखा प्राणी तो दिसतो. पण दोन्हीमध्ये असणारा आत्मा एकच आहे. आज सूक्ष्म स्वरूपात आता त्या अमिबातला आत्मा केवढा असेल, सूक्ष्मात सूक्ष्म असणार आणि मोठ्यात मोठा. अणुरणी उनी ठोकडा तुका आकाश आहे. देहात्मयोग शोधून पाहिला तेने काही अनुमानला. स्थूळ सूक्ष्माचा कल्पना गाथा गोवी श्रीराम. कथा गोवी गोव्या कारणे केली नाना निरूपणे. अंतरात्मा कृपाळपणे बहुतामुखे बोली राहता. आता ही सगळी गाथा गोवी आहे, ही उकलली पाहिजे. जे वेगवेगळी मतं आहेत ती आपल्याला निवडता आली पाहिजे. म्हणून असं म्हटलंय, ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. ऐकावं जनाचं याचा अर्थ का अनेक लोकांची अनेक मतं ऐकून घ्यावी आणि मग आपण सारासार विचार बुद्धीने कुठलं खरं आहे हे आपला आपण अंदाज बांधावा. म्हणून असं म्हटलंय, गाथा गोवी उगवाव्या कारणे केली नाना निरूपणे. हे सगळा विश्वाचा जगडंबर पसारा जो चाललेला आहे तो कळण्यासाठी काय केलंय, केली नाना निरूपणे. या ग्रंथावरती बोलणारे प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, अभ्यासू माणसं आहेत. मग ते काय करतात, निरूपण करतात. कशासाठी करतात, आपल्याला कळण्यासाठी करतात. आपल्याला शब्दाचा अर्थ लवकर लक्षात येत नाही, मग ते परमात्मा निरूपणकाराच्या मुखातनं बोलतो. कशाला का आपण काय म्हणतो, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. म्हणजे तो श्रोत्याच्या रूपाने ऐकतो आणि वक्त्याच्या मुखातनं बोलतो. म्हणून दोन्ही ठिकाणी तो परमात्माच बसलेला आहे. गाथा गोवी उगवाया कारणे केली नाना निरूपणे. अंतरात्मा कृपाळूपणे. हा अंतरात्माच आहे, तो कृपाळू झाला. काय झाला म्हणजे या सामान्य माणसाला एवढा अभ्यास करण्याइतका वेळ नाही. मग तो कृपाळू झाला आणि मग तो संतांच्या मुखातनं बोलायला लागला. काय म्हटले पहा, अंतरात्मा कृपाळूपणे बहुतामुखे बोलिला. पुराण कथन करणारे असतील, प्रवचन करणारे असतील, कीर्तन करणारे असतील, व्याख्यानं देणारे असतील, त्यांच्या मुखातनं परमात्मा बोलतो. तुकाराम महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी काल विचारलं, तुमचं कीर्तन किती सुंदर झालंय हो. तुकाराम महाराज काय म्हणतात, काय म्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या विश्वंभरे बोलविले. परमात्मा आपल्या मुखातनं बोलतो, परी त्या विश्वंभरे बोलविले. इथे श्रीदासबोधे कृषी शर्मादे आत्माराम निरूपणाम समास अष्टम. श्रीराम समर्थ श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा. साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले. सहजची अनुर्वाच्य झाले, बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेस वाणावे. जन्म मृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निस्साभिमाने, कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने, दोहा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध.
मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश. व्यर्था विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तवपाचा भूतांचा कर्तात्मा तेथीचा. आणि कवित्व प्रकारचे मनुष्याचा कशावरणे श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमुने भ्रमे. जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु श्री महादेव गुरुमंदिर नाम समाज दावा श्रीराम समर्थ श्रीराम. आरती प्रभुजी कमलजापती विठ्ठलाची. देविले चरण विदेवरती सावळी घनश्याममूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती. फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी. लाजला पंचबाण जासी. असे देवदन कमल समनयन हरपले. बाण पावताची उभी माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला. कस्तुरी तिलक भव्य माला. नितीना अबीर गुलाला. दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना. दल्लरी टाळ वाजताना. नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले. चित्त हरी पायी गुंतले